जय शिवराय। आपल्या राज्याच्या शाळांच्या मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी अर्थात नवीन शैक्षणिक धोरणाच्या नुसार मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये आहे ना, पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य केली आणि वादाला सुरुवात झालेली आहे। बरं, या त्रिभाषा सूत्राच्या नुसार इतर भाषेच्या शाळा म्हणजेच गुजराती किंवा उर्दू शाळांच्या मध्ये अगोदरपासूनच मराठी आणि इंग्रजी भाषा ही असल्याच्यामुळे तिथे 3 भाषा होतात। त्यामुळे हिंदी भाषेचा हा नवीन नियम त्यांना लागू होत नाही। भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या व्यतिरिक्त जवळपास सगळ्याच पक्षांनी या निर्णयाला विरोध केला आहे। राज ठाकरे यांनी तर आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे असे फलक अगदी दादरच्या शिवसेना भवनाच्या समोरही लावलेले आहेत। या नवीन शैक्षणिक धोरणाचे देवाभाऊ सरकार का समर्थन करतंय आणि बाकी मंडळी त्याला का विरोध करत आहे, या विषयावरती आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माझ्या याच चॅनेलवरच्या मराठी भाषा अनिवार्य या भागामध्ये मी भाषेच्या बाबतीमधील कायद्याची सगळी माहिती दिलेली आहे। तुम्ही जर तो एपिसोड बघितला नसेल तर त्याची लिंक वरती आय बटनला सुद्धा दिलेली आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळेल, तो एपिसोड तुम्ही बघू शकता। आपल्या देशामध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषा वापरण्याची सूचना केली गेली होती। त्या व्यतिरिक्त राज्यातील लोकसंख्येनुसार प्रादेशिक भाषा धोरण स्थानिक पातळीवर ठरवावे असाही नियम आहे। महाराष्ट्राची मराठी ही मान्यताप्राप्त भाषा आहे आणि असं असताना खरं तर मराठी बरोबर हिंदीची सक्ती करण्याची गरजच नाही। एकीकडे केंद्राने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसरीकडे तिची गळचेपी करण्याचे धोरण सरकारने अवलंबल्याची टीका काँग्रेसने केली आहे। हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिला आहे। मराठी भाषा ही महाराष्ट्राची संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे। विविधतेमध्ये एकता ही आपली ओळख पुसण्याचा भाजपचा डाव आहे। पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक आराखडा तयार करणाऱ्या सुकाणू समितीनेही तिसरी भाषा म्हणून हिंदीच शिकवावी असं काहीही सांगितलेलं नाही। त्यामुळे इंग्रजी आणि मराठी बरोबरीने हिंदीची सक्ती करण्याचा नियम काहीसा अनाकलनीय आहे। आता हिंदी भाषा अनिवार्य निर्णयाचे समर्थन करताना काय सांगितलं जातंय तेही बघूया। त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या आसपास हिंदी भाषेचा सर्रास वापर होतो, म्हणजे दूरचित्रवाणी, सामाजिक माध्यमे, OTT वगैरे, त्यामुळे ही भाषा बऱ्याचदा आपल्या कानावरती पडते। दुसरं म्हणजे मराठी आणि हिंदी दोन्ही भाषा देवनागरी लिपीमध्ये आहेत, त्यामुळे मुलांना अक्षर ओळख पटकन समजण्यामध्ये मदत होईल। त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून असं सिद्ध झालंय की लहान वयामध्ये आकलन शक्ती बरीच मोठी असते, त्यामुळे जास्त भाषा शिकता येतील आणि म्हणूनच पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकावी। सध्या 5वी पासून हिंदी आणि 8वी पासून हिंदी संस्कृत शिकवली जाते, त्यामुळे पहिल्या इयत्तेपासून हिंदीची सक्ती वगैरे म्हणता येणार नाही। इतर भाषांच्या शाळेतील मुलं त्या भाषेच्या व्यतिरिक्त इंग्रजी आणि मराठी भाषाही शिकतात, त्यामुळे त्यांच्या तुलनेमध्ये आपली मुलं श्रेयांक म्हणजेच क्रेडिट्स मध्ये कमी पडतील। आता हे समर्थन किती बिनबुडाचं आहे ते समजून घेऊया। विरोधक असं सांगतात की आमचा विरोध मराठी भाषिक राज्यातील हिंदीच्या सक्तीला आहे। देवनागरी ही लिपी जरी एकच असली तरी भाषा शिकणं हे वेगळं आहे। म्हणजे असं बघा की मराठीमध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग असतात, हिंदीमध्ये फक्त पुल्लिंग आणि स्त्रीलिंग आहे। आपण जेवतो किंवा आपण शिकतो यातील आपण हा शब्द आपल्या स्वतःच्यासाठी वापरतो, पण हिंदीमध्ये एखाद्या आदरणीय व्यक्तीला त्याच्याविषयी बोलताना आपने कारोबार संभाला, आपने कानून की पढाई की अशा पद्धतीने बोललं जातं। मराठीमध्ये आईच्या वडिलांना आणि वडिलांच्या वडिलांना आजोबा म्हणतात, पण हिंदीमध्ये अनुक्रमे नाना आणि दादाजी म्हणतात, त्यामुळे लिपी वाचता आली म्हणजे भाषा आली हा दावा बिंडोकपणाचा आहे। बरं, तिसरी भाषा जर शिकायची असेलच तर हिंदीची सक्ती कशाला ना।
असा सरळ साधा प्रश्न आहे. तळ कोकणातील विद्यार्थी कोकणी, सीमावर्ती भागामध्ये कानडी, गुजरात बॉर्डर वरती तेथील भाषेचा पर्याय ठेवता येईल. नागपूर हा मध्य प्रदेशात जवळ असल्याच्यामुळे तेथे हिंदीचा पर्याय उपलब्ध असेल. पाश्चात्य प्रगत देशामध्ये जसे फ्रान्स, जर्मनी, जपान या ठिकाणी मातृभाषेतून अर्थातच त्यांच्या बोली भाषेतूनच प्राथमिक शिक्षण दिलं जातं. जगातील सगळ्या अवघड लेखन सामुग्रीचे जपानी भाषेमध्ये भाषांतर उपलब्ध आहे. आपण हे नाही करू शकत, पण ज्या गोष्टी करता येणाऱ्या आहेत त्या तरी निदान कराव्यात की. शिक्षण व्यवस्था ही अत्यंत महत्वाची असून प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषा किंवा स्थानिक भाषेतूनच द्यायला हवं आणि ते अनिवार्य सुद्धा असायला हवं. त्याच्याबरोबरीने इंग्रजी आणि एखादी भारतीय भाषा असे त्रिसूत्री धोरण संपूर्ण देशामध्ये असायला हवं. पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य केली तेव्हा भविष्यातील करिअर, व्यवसाय आणि उपयुक्ततेचा संबंध होता. हिंदीच्या बाबतीमध्ये तसे काही होत नाही. त्यामुळेच तिसऱ्या भाषेचा पर्याय असावा, पण हिंदी या अनिवार्य निर्णयाचा सरकारच्या पातळीवरती फेरविचार व्हायलाच हवा. आता आपल्या राज्य सरकारने हा निर्णय का घेतला असावा हे पण बघूया. कि देश की एक भाषा हो जिसके कारण विदेशी भाषाओं को जगह न मिले और देश की एक भाषा हो, इसी दृष्टि को ध्यान में रखते हुए हमारे पुरखों ने, हमारे स्वतंत्र सेनानियों ने राजभाषा की कल्पना की थी और राजभाषा के रूप में हिंदी को स्वीकार किया था. केंद्र सरकारच्या एक देश एक भाषा या धोरणाला समर्पक असा हा निर्णय आहे. आमचं राज्य केंद्राचं धोरण व्यवस्थितपणे स्वीकारतो हा दिखावा करण्यासाठी तो केला जातोय. खरं तर भावनात्मक होऊन किंवा कोणाच्याही दबावाखाली असले निर्णय घ्यायचे नसतात. प्रादेशिक अस्मिता आपण जपली नाही तर केंद्र भविष्यात सुद्धा महाराष्ट्राला गृहीत धरेल. त्यामुळे काहीही झालं तरी आपली ओळख काही बाबतीत तरी कडवीच असायला हवी. मध्यंतरी सगळ्या शाळांना एकच गणवेश असाही निर्णय घेण्यात आला होता, जो मागे घेण्याची नामुष्की सरकारवरती आली होती. बदलापूर येथील शाळेत झालेल्या बालिकांच्या अत्याचार प्रकरणामध्ये तत्कालीन शैक्षणिक मंत्री केसरकर यांनी शाळेमध्ये पॅनिक बटन बसवणार असं जाहीर केलं होतं. जास्त भावनाप्रधान होण्याची गरज नाही. जे शक्य नाही त्याची बडबड करण्याची सुद्धा गरज नाही. पण एकंदरीतच हे सगळं बघितल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं की हिंदी अनिवार्य असावी का? दक्षिणात्य राज्यांमध्ये जिथे हिंदी नावाला सुद्धा सापडत नाही त्या भाषेचं आपण एवढं उदात्तीकरण कशासाठी करायचं? आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताही व्यावसायिक फायदा होत नसल्याच्यामुळे हिंदी अनिवार्याची खरोखरच गरज आहे का? केंद्र सरकारला अजिबात नाराज करायचं नाही असं धोरण ठरवताना राज्याच्या अस्मितेशी तडजोड करण्याची देवाभाऊंना खरोखर गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा. आजचा भाग आपण इथेच थांबवतोय. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयाच्या माहितीसाठी कायम आमच्या इन्फोमोटिव्हच्या संपर्कामध्ये राहा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा, हसत राहा. धन्यवाद.